नमस्कार. तर आज ना मी बनवत आहे कच्च्या कैरीचे लोणचे. तर म्हटली तुमच्यासोबत शेअर करूया रेसिपी. तर उन्हाळा म्हटलं की लोणचं तर आपल्याला खूप सारं आवडते आणि सगळ्यांनाच आवडते. कच्च्या कैरीचं लोणचं म्हटलं की ते चवीला तिखट, गोड, आंबट अशा चवीचे पण असते, साधे तिखट मिठाचे पण असते. अशा अनेक प्रकारचे लोणचे असतात. तर चला सुरुवात करूया. मी ना मार्केटमधूनच कैऱ्या फोडून आणलेल्या होत्या, त्यामुळे मी ते शूट नाही केलेलं आहे. तर हे बघू शकता तुम्ही, अशा प्रकारे कैऱ्या छान अशा स्वच्छ मार्केटमधून आणल्यावर स्वच्छ धुवून घेतल्या आणि छान अशा कोरड्या पुसून घेतल्या आणि पुसून स्वच्छ थोड्या सुकवून घेतल्या थोड्या आणि नंतर मग मीठ आणि हळद पावडर आपण लावून छान अशी एक रात्रभर ठेवलेले. तर हे बघा, इथं पाणी खूप सुटलेलं आहे मीठ असल्यामुळे आणि एक रात्रभर ठेवले, त्याच्यामुळे पाणी खूप सुटलं. तर बघू शकता मी टेरेसवरच उन्हामध्ये 1-1.5 तास थोडं वाळवून घेत आहे. तुम्ही फॅनच्या खाली पण सुकवू शकता, पण मी उन्हामध्येच वाळवली कारण मला लवकर लोणचं करायचं होतं म्हणून. तर अशा प्रकारे मी एक 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 फोडी सगळ्या कापडावर आपलं सुकवून घेत आहे. तर अशा प्रकारे सुकवून घ्यायचे आहे पूर्ण आणि हे झाल्यानंतर सगळं पाणी पूर्ण निघून जाईल. पूर्ण फोडी सुकलेल्या वाढलेल्या पाहिजे, नाहीतर मग लोणचं खराब होण्याची शक्यता असते. त्यामुळे सगळे याच्यातलं पाणी निघालेलं पाहिजे, त्यामुळे आपण सुकवतो असे. तर हे बघा किती सारं पाणी सुटलेलं आहे, बघू शकता तुम्ही. हे बघा खूप सारं पाणी सुटलेलं आहे आणि ते आता आपण सुकवून घेऊया. हे बघा अशा प्रकारे मी सगळ्या फोडी सुकवून घेतल्या आणि आता आपण त्या आणलेल्या. हे बघा बघू शकता पूर्ण अशा छान अशा कोरड्या झालेल्या आहेत सगळ्या फोडी. तर आता आपण सुरुवात करूया. तर ही मोहरीची डाळ आहे, मी थोडी भाजून घेतलेली होती, एकदम जास्त नाही, थोडंसं मॉइश्चर निघेपर्यंत आपण थोडंसं गरम करून घेतलं होतं. त्यानंतर मी तेल तापवून घेत आहे. तर मी मोहरीचं तेल घेतली, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कोणतं पण तेल घेऊ शकता, फल्लीचं तेल पण घेऊ शकता, आणि मी मोहरीचे तेल वापरत आहे. तर हे बघा तेल मी तापवून थंड पण करून घेतली आणि त्यात आपण आता ही मोहरीची डाळ टाकून घेणार आहोत. आणि मसाल्यासाठी मी घरी पण मसाले तयार केलेली आहे. तर बघा ही मोहरीची डाळ आहे, मी छान असे थोडंसंच तेल गरम ठेवलेलं आहे, कारण एकदम तापवलेलं तेल नको. पहिले छान असं तापवून घ्यायचं तेल, नंतर मग थोडं थंड करून घ्यायचं आणि नंतर मग मसाले ॲड करायचे. तर मी मोहरीची डाळ टाकली. आता ही मसाले आहेत, या मसाल्यामध्ये मी घरचे मसाले वापरले आणि घरच्या मसाल्याची चव काहीच वेगळीच असते. तर याच्यात मी अख्खे धने भाजून घेतलेले आहे, जिरा आणि वेलची घेतली आहे हिरवी, आणि दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे, आणि काळी मिरी आणि लवंग घेतलेली आहे. अशा प्रकारे हे थोडंसं आपण तव्यावर थोडं रोस्ट करून, आणि मेथीचे दाणे पण घेतलेले आहे. मेथीचे दाणे आवश्यक आहेत कारण खूप छान चवीला लागतात. आणि मग थोडीशी मोहरी पण थोडी अजून मी याच्यात ॲड केली, काळी अख्खीवाली, ती पण थोडी भाजून घेतली आणि मसाल्यात सगळे ॲड केलेली आहे. तर अशा प्रकारे आपला मसाला आहे घरचा छान असे मिक्स झालेला आहे. टाकले तर त्याच्यात आता आपण ॲड करूया हळद. आपण हळद पावडर टाकून घेत आहोत. तर अशा प्रकारे हे बघा मी हळद पावडर टाकून, मी घरचीच हळद आहे त्यामुळे थोडीशी कमी वापरत आहे, कारण खूप ही जास्त लागते. आणि हा एक पाकिट मी रामबंधू लोणचे मसाले पण घेतली होती, तर हा एक पाकिट मी मसाल्याचा पण वापरत आहे. तर बघू शकता छान असे. आणि आता हे मसाले आपण एकजीव करून घ्यायचे, छान असे मिक्स झालेले पाहिजे. तर असे आपण छान असे मिक्स करून घेऊया.
लोणच्याला तर दिवस आपल्याला 2-3 दिवस लागतात आणि लोणचं म्हटलं की ते प्रोसेस करावं लागते थोडी थोडी. आता मी हे मसाले लावून पण याला 2 दिवस असेच ठेवणार आणि नंतर मग बर्नीमध्ये भरणार. तर मी हे बघा अशा प्रकारे किती छान कलर पण आलेला आहे आणि असं अजून आहे ॲड करायचे. आता आपण मीठ घालून घेऊया. तर मी ते संदैव मीठ वापरलेलं आहे. तुम्ही साधा असं पण मीठ वापरू शकता टाटा, किंवा खडे मीठ पण वापरू शकता, पण आजकाल खडे मीठ फार कमी वापरतात. मी संदैव मीठ वापरले आहे आणि मी फोडीसुद्धा मीठ वापरलं होतं. त्यानुसार तुम्ही प्रमाण कमी जास्त करू शकता तुमच्या आवडीनुसार. आणि मी आंबट गोड चवीचे लोणचे करत आहे, त्यामुळे मी गूळ वापरत आहे. तर गूळ पण चांगल्या प्रतीचा घ्यायचा आहे थोडं, म्हणजे लोणचं खराब नको व्हायला म्हणून. तर मी आता यात ॲड करत आहे लाल तिखट. तर बघू शकता हे तिखट माझं तिखट कसं हे घरचं आहे, थोडं जास्त तिखट असल्यामुळे मी एकदमच जास्त तिखट वापरत नाही आहे. तर बघा किती छान असा कलर आलेला आहे आणि पूर्ण मसाले एकजीव होई तोपर्यंत आपण छान असे मिक्स करून घेऊया. तर बघा कलर किती खूप सुंदर असा कलर आलेला आहे. अशा प्रकारे आपण मसाले करून घेऊया. आणि कोणाकोणाला लोणचं आवडते तर कमेंट करून नक्की सांगा. आणि जर माझं म्हणजे लोणच्याचे हे मी आता हिंग टाकत आहे. मी पहिले हिंग नव्हती वापरली, त्यामुळे मी आता हिंग वापरत आहे. विसरली होती त्यामुळे मी आता हिंग टाकत आहे. तर जर तुम्हाला माझे हे लोणच्याची रेसिपी आवडली तर तुम्ही लाईक आणि शेअर नक्की करा, सबस्क्राईब करा चॅनलला. तर हे बघा आता मी टाकत आहे याच्यात गूळ छान थोडं बारीक करून घेतला होता, अडगेत्याने कट करून घेतला आणि आता मी याच्यात गूळ ॲड करून घेत आहे. तर हे बघा सगळं असं मिश्रण. आणि मी 3 किलो कैरी घेतली होती, त्यामुळे एवढं तर मसाला माझं परफेक्ट प्रमाण झालेलं आहे. मी आता तुम्हाला प्रमाण नाही सांगत आहे. मी पण घाबरत पहिले करायची, पण आता मी बिनधास्त लोणचं करू शकते, कारण खूप चांगल्या प्रकारे लोणचं माझं खराब पण होत नाही. 1 वर्षभर आरामात टिकू शकते. मागच्या वर्षीचं लोणचं अजूनही माझं जसंच्या तसंच आहे काहीसं. तर हे बघू शकता थंड झालेलं आहे आता आपलं मसाले पूर्ण. आणि कलर पण बघा पूर्ण छान असे थंड करून घ्यायचे आहेत, गरम गरम टाकायचे नाही. तर मसाले सगळे थंड झाले पाहिजे. त्यानंतर आपण याच्यात फोडीमध्ये टाकून घेऊया आणि पूर्ण फोडींना मसाले लागले जातील अशा प्रकारे आपण मिक्स करून घेऊया. तर बघू शकता सगळे आता मी मसाले याच्यात मिक्स करून घेणार आहे. तर आपण पूर्ण तुम्ही हाताने करू शकता किंवा असे पूर्ण एकजीव चम्मचने करून घ्या किंवा हाताने करून घ्या तुम्ही. छान असे पण सगळ्या फोडींना असे मसाले लागले पाहिजे अशा प्रकारे आपल्याला मिक्स करायचं आहे. तर हे बघा तुम्ही किती छान असं लोणच्याला कलर पण खूप सुंदर आलेला आहे बघा. आता तुम्हाला तेल कमी दिसत असेल, पण ते आपोआपच तेल नंतर जसे आपण लोणचं मुरत जाते तसं आपल्याला ते तेल सुटतेच. तर आता मी हे लोणचं असे पूर्णपणे असे मिक्स करून घेतलेलं आहे. सगळ्या फोडींना असं लागलेलं आहे मसाला. तर बघा किती छान असं लोणचं दिसत आहे तुम्हाला. फोडी पण खूप पूर्ण मिक्स झालेलं आहे मसाल्यामध्ये. आणि तुम्ही कशा प्रकारे करता तर मला नक्की कमेंट करून सांगा. बघा हे बघा अशा प्रकारच्या फोडी पूर्ण एकजीव मसाले पूर्ण एकजीव झालेले आहेत. तर बघू शकता छान पूर्ण मिक्स झाले. आता मी हे 2 दिवस असेच ठेवणार आहे, पण 2 दिवस झाकून ठेवणार आहे. त्यानंतर आपण मध्ये मध्ये 1 दिवसाला आपण थोडंसं ते ढवळून घ्यायचं आहे, म्हणजे मिक्स करून घ्यायचं आहे परत. तर हे बघू शकता तुम्ही. बघा किती सुंदर असा कलर आलेला आहे लोणच्याला. आणि तेल पण बघा, जेव्हा आपण मिक्स केलं तेव्हा तेल दिसत नव्हतं, पण आता किती सारं तेल वरती आलेलं आहे बघा. तर अशा प्रकारे आपलं हे लोणचं आहे ना तर तयार झालेलं आहे बघा. तेल वरती आलेलं आहे. मी वरून पुन्हा तेल
वापरलेलाच नाही आहे, त्याच तेलामध्ये केली. पण 2 दिवसानंतर बघा किती तेल. तर जशा फोडी मुरत जातील तशा आपल्याला म्हणजे तेल वरती दिसेल. तर छान असं चमचमीत असं आंबट गोड चवीचं असं आपलं हे कैरीचं लोणचं बनवून तयार झालेलं आहे. तर रेसिपी तुम्हाला कशी वाटली तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आणि व्हिडिओ आवडल्यास शेअर पण करा आणि लाईक करा. तर अशा प्रकारे आपलं बघू शकता किती सुंदर असा कलर आहे लोणच्याला आलेला. आले की नाही, तोंडाला पाणी सुटलं की नाही सगळ्यांच्या. तर अशा प्रकारे आपलं लोणचं हे तयार झालं. आता मी ते 2 दिवसानंतर मी आता हे बरणी छान अशी कोरडी करून घेतली होती मी पहिलेच. पासून छान अशी 2-4 दिवस झाले होते. बरणी छान अशी स्वच्छ करून घेतली, उन्हामध्ये वाळवून घेतली आणि त्यानंतर आता मी लोणचं बरणीमध्ये भरत आहे. तर लोणचं भरून झाल्याच्या नंतर मी 2 दिवस ती 2-2 तासासाठी वरती उन्हामध्ये कापडामध्ये बरणीवरती नेऊन ठेवलेली. तर ते बघा, अशा प्रकारचं आपलं हे कैरीचं लोणचं तयार.